कुमार गोविंद अन्वीकर, प्रयोगशील शेतकरी। भारत हा कृषीप्रधान देश आहे। या शेतीला प्रगतिशील करण्यात अनेक शेतकरी कुटुंबांचा मोलाचा वाटा आहे। त्यातीलच एक कुटुंब म्हणजे अन्वीकर। औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात अन्वी हे एक खेडेगाव आहे। अपुरा पाऊस, खडकाळ जमीन आणि पाण्याची कमतरता यामुळे गावाची भौगोलिक स्थिती शेतीस फारशी अनुकूल नव्हती। पण अशा परिस्थितीतही सदाशिवराव आणि गोविंदराव अन्वीकर या भावंडांनी गावाच्या शेजारील खेळणा नदीवर बंधारा बांधला आणि पाईपलाईनद्वारे पाणी शेतात आणले। या प्रकल्पामुळे त्यांची 200 एकर शेती प्रगत आणि संपन्न झाली। याच शेतीच्या पायावर त्यांची मुले दादासाहेब आणि कुमार अन्वीकर यांनी हरित क्रांतीची भव्य इमारत उभारली। कुमार अन्वीकरांचा जन्म अन्वी या गावी 20 सप्टेंबर 1935 रोजी झाला। त्यांचे शिक्षण अन्वी, औरंगाबाद आणि पुणे येथे झाले। 1955 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केली। खेळणा नदीवरील बंधाऱ्यामुळे अन्वीकरांची ऊस शेती किफायतशीर झाली। ऊसासोबतच ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, मका, सोयाबीन, डाळी, कापूस, ऊस, द्राक्षे अशा पिकांचे नवे वाण विकसित करून त्यांनी उत्पादनात प्रचंड वाढ केली। कुमार अन्वीकर यांनी शेतातील यश स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। सुधारित आणि संकरित वाण तयार करून लोकांपर्यंत वितरित करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला महिको आणि नंतर नाथ सीड्स या संस्थांच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांचे शेतीविषयक ज्ञान अगाध होते। पेरणीच्या वेळेस जमिनीत किती ओलावा हवा, तापमान किती हवे हे त्यांनी ठरवून दिले होते। ते शेती हौस वा छंद म्हणून करत नव्हते, तर त्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहत असत। त्यामुळे उत्पादनाबाबत त्यांनी केलेला अंदाज अधिक शास्त्रशुद्ध आणि बरोबर असे। कुमार अन्वीकर यांच्या शेतीतील ज्ञानाचा आणि अनुभवाचा सर्वांना फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी त्यांना अनेक समित्या आणि कार्यक्रमात सहभागी करून घेतले। शेतीमाल किंमत निर्धारण समिती आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ मूल्यमापन समितीचे ते सभासद होते। जालना येथील वॉर ऑन वॉन्ट आणि औरंगाबाद येथील शेतकी सहाय्य मंडळ या संस्थांचे ते आजीव सभासद होते। पुणे येथील आकाशवाणी केंद्राच्या सल्लागार समितीचेही ते 1965 ते 1968 या काळात सभासद होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशवाणी मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवले जात असत। महाराष्ट्र कृषक समाजाचे उपाध्यक्ष म्हणून ते 3 वेळा बिनविरोध निवडून आले। तसेच देश पातळीवर काम करणाऱ्या भारत कृषक समाजाचेही ते सभासद होते। शेतीत प्रगती करायची असेल तर सामुदायिक प्रयत्नांची नितांत गरज असते हे त्यांनी जाणले होते। त्यामुळेच अन्वी येथे त्यांनी बहुउद्देशीय सहकारी सोसायटी स्थापन केली, ज्याचे 1981 ते 1992 अशी 11 वर्षे ते अध्यक्ष होते। बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यावर बँकांना सल्ला देण्यासाठी शेती तज्ञांची गरज भासू लागली। तेव्हा भारत सरकारने त्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेच्या संचालक मंडळावर नेमले। कुमार अन्वीकर यांचे कृषीविषयक ज्ञान आणि अनुभव फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते, तर अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, रशिया अशा प्रगत देशांनाही त्यांनी भेटी दिल्या होत्या। अन्वीकर कुटुंब नुसते शेतकरी नव्हते, त्यांना लेखन, वाचन, व्याख्यान, साहित्य, संगीत, खेळ यातही रस होता। ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर लिहितात, मी शून्यातून शेती वाढवत गेलो, अडखळलो, कधी दुष्काळात पार बुडालो, उद्ध्वस्त झालो, माझ्या केळी, मोसंबी, फळबागा नष्ट झाल्या, पण कुमार काकांनी कधी नामोहरम होऊ दिलं नाही। फक्त लढ हाच शेतीत आणि साहित्यातही मंत्र दिला। महाराष्ट्राला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण करण्यात कुमार अन्वीकर यांचा मोठा सहभाग होता। म्हणूनच शासनाने त्यांना कृषीभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। शेती, ग्रामीण विकास आणि संशोधन या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना वसंतराव नाईक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। औरंगाबाद येथे वयाच्या 77व्या वर्षी 30 ऑगस्ट 2011 अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले। कुमार अन्वीकर हे एक ज्ञानयोगी होते। त्यांचा अनुभवही सखोल, विस्तृत आणि समाजाला समृद्ध करणारा होता।